मनसेची ब्लूप्रिंट 25 सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे। राज ठाकरे यांनी स्वतःची माहिती दिली आहे। घटस्थापनेच्या दिवशी ब्लूप्रिंट प्रकाशित होणार आहे। ही ब्लूप्रिंट म्हणजे फक्त डॉक्युमेंट नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा आराखडा असणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे। महत्त्वाचं म्हणजे या ब्लूप्रिंटच्या प्रकाशनाला टाटा, बिर्ला, अंबानी यांच्यापैकी कोणीही उपस्थित राहणार नाही, असा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे। तारीख पे तारीख नाही, काय आहे, मी आत्तापर्यंत कधी ऑफिशियल तारीख त्याची जाहीर केली नव्हती। मी मागे एकदा बोललो होतो की मी ऑगस्टमध्ये करीन म्हणून, पण त्याच्यावर जरा थोडी प्रोसेस आता जवळपास सगळी पूर्ण आहे। मग मध्येच कुठेतरी ते 10 तारीख आली, कोणीतरी मग आमच्याच पक्षातल्या कोणीतरी ते सांगितलं की 10 तारखेला करणार, आणि ब्लूप्रिंट जाहीर करायची माझी ऑफिशियल तारीख आहे 25 सप्टेंबर, ज्या दिवशी घटस्थापना आहे, नवरात्राचा पहिला दिवस आहे, आणि त्या दिवशी मी ब्लूप्रिंट ही महाराष्ट्रासमोर आणीन। या कार्यक्रमात कोण कोण उपस्थित राहणार आहे? कारण बरीच नावं आहेत। मुकेश अंबानी, रतन टाटा सोडून सगळे। बिर्ला नाव नाही नाही नाही, ते पण एक नाव होतं, तेही एक नाव होतं। नाही नाही, असे कोण नाही आहेत। बाकी एक वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहेत, काही इतर तज्ज्ञ लोक आहेत त्यातले, आणि अशी सगळी लोक पक्षाची लोक असणार, पत्रकारितेमधले अनेक लोक तिकडे असणार, काही संपादकही असतील, आणि आहे सगळ्यांसाठी खुलाच आहे तो। पण 25 सप्टेंबर म्हटलं तर ज्या पद्धतीने निवडणुकीची प्रक्रिया असेल, तुमचा राज्यव्यापी दौरा असेल, त्याच्यात उशीर होईल, कारण अनेक जण विजन डॉक्युमेंट किंवा त्यांच्या विकासाच्या योजना समोर आणता आहेत, सुरुवात झालेली नाही। हे बघा, एक तर मुळात पहिल्यांदा त्यांनी कधी शब्द दिलेला नव्हता, या सगळ्या गोष्टीचा शब्द बोललो होतो मीच। आता हे बाकीचे उगाचच आपल्या सगळ्या गोष्टी आणतात, आणू देत, चांगल्या गोष्टी आहे। म्हणजे त्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की जेवढ्या नवीन कल्पना महाराष्ट्रासाठी येतील तेवढ्या गोष्टी चांगल्या आहेत। पण आज जर समजा तुम्ही बघितलं तर आज काही निवडणुकीचा माहोल कुठेच दिसत नाही तुम्हाला। एक तर ते आचारसंहिता लागल्याशिवाय ते माहोल पण तयार होणार नाही। म्हणजे आज जे आहे ते फक्त वर्तमानपत्रांमध्ये आणि पक्षाचे जे काही लोक असतात त्यांच्यामध्येच फक्त तेवढं काय ते वातावरण आहे। पण आज लोकांना जर समजा विचारलं तर आज कुठे निवडणुकीचं वातावरणही नाही आहे, आणि ते वातावरण तयार व्हायला थोडा वेळ जाईल अजूनही। आणि शेवटी मी जी काही गोष्ट जाहीर करेन ती लक्षात पण तेवढीच राहिली पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून, आणि ते नुसतं काही एक प्रेझेंटेशन आहे एवढ्यापुरताचा विषय नाही आहे तो। त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंटरी आहे, त्याच्यामध्ये आमची वेबसाईट येते, ज्या वेबसाईटवरती सगळ्या गोष्टी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।